आता आपला गेल्या वेळचा समास पूर्ण झाला होता. आता पुढचा नवीन समास आहे. समास 6वा, दुश्चित निरूपण. चित्त म्हणजे चित्त आणि दुश्चित्त म्हणजे जे फारसं आपल्याला अनुकूल नाही असं, जे दुःख देणारं, दुःखदायी, नैराश्यजनक, जो खिन्न आहे, मनाने दुर्बल आहे, त्यानंतर असा थोडासा मंद आहे चित्तांनी, जसं आपण एखाद्याला डाऊन म्हणतो ना, तसं डाऊन आहे आज मी, असं तसं ते मंद आहे की नाही, फारसं उत्साहाने ते चित्त काही काम करत नाही. अशा अनेक छटा त्याच्यामध्ये आहेत दुश्चित निरूपण. आधी तो आळशी, दुःखी, नैराश्यवादी, नकारात्मक विचार करणारा हे तर सगळं आहेच, पण त्याबरोबर सुद्धा बारीक सारीक छटा ज्या प्रत्येकाच्या स्वभावामध्ये आहेत त्यातलं काहीतरी तिथे आहेच आहे. श्रीराम श्रोता विनवी वक्तयासी, सत्संगाची महिमा कैसी, मोक्ष लाभे किता दिवसी हे मज निरोपावे. अगदी आता श्रोत्याचा सरळ सरळ प्रश्न आहे. तो वक्त्याला म्हणतो की सत्संगामध्ये राहिलो की मला किती दिवसांनी मोक्ष मिळतो. म्हणजे त्याला हिशोबात पाहिजे प्रत्येक गोष्ट, की आता एक सत्पुरुषाच्याकडे 2 महिने राहिलास की तुला एवढं मिळेल, सत्पुरुषाकडे 6 महिने राहिलास की तुला हे मिळेल, असा त्याचा हिशोब आहे. आणि त्याला वाटतं त्या हिशोबामध्ये मला समर्थांनी उत्तर द्यावं की किती दिवसात काय घडेल. म्हणून सत्संगाची महिमा कैसी, मोक्ष लाभे किता दिसी हे मज निरोपावे. दरिता साधूची संगती, किता दिवसा होते मुक्ती. साधूच्या संगतीमध्ये सातत्याने राहिलं तर किती दिवसात मुक्ती प्राप्त होते. हा निश्चय कृपामूर्ती मज दीनास करावा. याविषयी मला निश्चितपणाने काहीतरी निरूपण करून सांगावं. मुक्तिलाभे तत्क्षणी, विश्वासता निरूपणी, दुश्चितपणे हानी होत असे. म्हणाले तात्काळ मोक्ष मिळायला काही वेळ लागत नाही, त्वरित आहे. आता पतंजलींनी म्हटल्यावर तीव्र संवेगानाम आसन्नः. आणि त्यामुळे ज्याच्या ठिकाणी तीव्र इच्छा आहे, उत्कट इच्छा आहे, त्याला ताबडतोब तात्काळ, त्याला काही वेळच लागत नाही. आणि म्हणून त्यांनी दिले मुक्तिलाभे तत्क्षणी, विश्वासता निरूपणी, दुश्चितपणे हानी होत असे. पण म्हणाले ज्याचं चित्त दुश्चित आहे, शंकांनी भरलेलं आहे, ज्याच्या ठिकाणी संशय कधी संपत नाही, ज्याच्या चित्ताची चंचलता कधी कमी होत नाही, आता अशाला कधी मिळेल असं म्हटलं तर त्याला काही मर्यादा नाही, त्याला वेळ सांगता येणार नाही की किती दिवसामध्ये त्याला फरक पडेल. दुश्चितपणे, नाही त्याच्या आधीच आहे की ना, मुक्तिलाभे तत्क्षणी, विश्वासता निरूपणी, दुश्चितपणे हानी होत असे. म्हणजे मुक्ती केव्हा? त्याच क्षणाला, जेव्हा निरूपण केलं आहे त्याच क्षणाला. म्हणून आपल्याकडे जी उपनिषदांची महावाक्य आहेत ती वाक्य असंच सांगतात, तत्वमसी. उपदेश काय असं फार लांबलचक काही त्याच्यामध्ये सांगत नाही, ते तू आहेस हे त्यांनी सांगितल्याबरोबर त्याला ते कळलंच आहे. आणि त्याला कळल्याबरोबर तो मुक्त झालाच आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की मुक्ती कधी, कशी प्राप्त होईल, केव्हा प्राप्त होईल? ज्या क्षणी उपदेशाचं वाक्य ऐकलं त्याच क्षणी, त्यापेक्षा काही फार वेळ लागणार नाही. आणि म्हणून ते सांगतात की मुक्तिलाभे तत्क्षणी, विश्वासता निरूपणी, दुश्चितपणे हानी होत असे. म्हणाले फक्त ज्याच्या अंतःकरणामध्ये संशय आहे त्या तिथे मात्र हानी, तिथे मात्र त्या निरूपणाचा, त्या बोधाचा, त्या शरणागतीचा, जे काही स्वीकारलं आहे ते, त्या नामाचा, त्या योगाचा, त्या कर्मकांडाचा उपयोग काही नाही. नाही तर ज्यांनी मन आपलं स्वच्छ ठेवलं आहे त्याला तात्काळ मिळणार आहे. आणि म्हणून याचाच फायदा म्हणा, काही म्हणा, घेऊन ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये निरूपण करताना अर्जुनाकरता असंच म्हटलं की अरे ह्या अर्जुनाला जर आता अंतिम उपदेश ह्या क्षणी केला, तो उपदेश केल्या क्षणीच तो माझ्याशी एकरूप होईल. पण तो जर माझ्याशी एकरूप झाला तर मला दुसरा कोण, माझा जीवलग ज्याला मला बाहेर बघायचं आहे, त्यामुळे तो माझ्याशी एकरूप होता कामा नाही, त्याला मला होऊच द्यायचा नाही. म्हणून मी त्याला तितका पुढे नेणारच नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की समोरचा तयार आहे, पण तयार आहे तरी त्याला राखायचा आहे. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद, विवेकानंदांना मृत्यूच्या पूर्वी 6 महिने किंवा थोडा काल अधिक त्यांना आपला मृत्यू कळला.
त्यांना आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत हे त्यांना त्यावेळी कळलं. आणि ज्या क्षणी कळलं त्या क्षणी त्यांनी आपल्या मृत्यूच्या दिवसावरती कॅलेंडरवर गोल करून ठेवून दिलं की ह्या वर्षी आपल्याला जायचं आहे. आपण कुठून आलो, पण तोपर्यंत त्यांना कळत नव्हतं. तोपर्यंत न आवडणारं, संन्यासाश्रमाला न चालणारं आणि रामकृष्णांना पण आवडलं नसतं असा व्यवहार विवेकानंदांनी केला आहे. बंडखोर होते, सिगरेट ओढत होते, त्यांना आवडत नसे रामकृष्णांना त्यांनी सिगरेट ओढलेली, पण सिगरेट ओढायचं. आता संन्याशांनी सामिष भोजन करू नये, भोजन करायचं आहे. आणि हे सगळं काय झालं, मी करीन, मला वाटतं म्हणून मी करीन, हे जे सगळं होतं ना, हे सगळं आपण कोण आहोत याची ओळख नव्हती आणि ती ओळख ठेवलीच नव्हती. ती ओळख जर ठेवली असती तर एवढं कार्य त्यांनी केलंच नसतं. त्यांच्या संन्यासाश्रमामध्ये त्यांनी काय करावं, त्यांनी काय लोकांपर्यंत कुठे किती मर्यादेपर्यंत पोचावं हे ठरलेलं आहे. परमेश्वरांनी ठरवूनच पाठवलेलं आहे आणि त्याप्रमाणे ती व्यक्ती व्यवहार करत असते. आणि म्हणून आत्ता सध्या आमचा पण ज्ञानेश्वरी तिकडे विषय चालला आहे, आपला इथे पण चालला आहे सत्वरजतमाचा, की हे जे गुण आहेत हे गुण सगळ्यांना नाचवत असतातच. फक्त ते कुणाला कसे किती त्यांनी नाचवायचं हे सत्पुरुषांच्या बाबतीमध्ये परमेश्वर ठरवतो आणि आमच्या बाबतीत गुणाधीन झालेलं आमचं मन ठरवतं. फरक एवढाच आहे. आणि नाही तर सत्पुरुष हे सगळं करण्याकरता उद्युक्त का होतात हा एक प्रश्नच आहे ना. तसे झालेच नसते. जे आपण कायम उदाहरण देतो जे पाराशर मुनींचं, की पाराशर मुनींना जे पराशर म्हणजे व्यास झाले, पराशर म्हणजे त्यांचे वडील झाले, की वडिलांना म्हणजे पराशरांसारख्या ब्रह्मवेत्या पुरुषाला त्या सत्यवतीसारख्या त्या मत्स्यगंधेची काही आवड निर्माण व्हावी किंवा तिचा मोह पडावा आणि मग तिच्या वडिलांच्या, ती धीवरकन्या तिच्या वडिलांच्या सांगतील त्या अटी त्यांनी मान्य कराव्यात, ह्या सगळ्याची आवश्यकता काय आहे. पण त्याचा विचार त्यांनी केला का, म्हणजे पराशर मुनींनी केला का? त्यांनी नाही केला. ते म्हणाले ठीक आहे, आपल्याला काय, जो गुण तिथे काम करतोय त्या गुणाचं काम करायचं. नाही तर मी ब्रह्मवेत्ता आहे आणि माझ्यासारख्या ब्रह्मवेत्त्यांनी जर ही अशी काही घटना माझ्या जीवनात घडवली तर त्याचं केवढं मोठं माझ्या एकूण सगळ्या चारित्र्याला, माझ्या ह्या ब्रह्मानुभवाला हा कलंक आहे. आणि एवढा सगळा जे पिढ्यानपिढ्या जन्मानुजन्म कितीतरी दीर्घकाल मी जे तप केलं त्या तपातून हे सगळं मला साध्य झालं आहे. आणि आता हे जर मी घालवीन किंवा हे जर माझ्याकडून जाईल तर मी काय मिळवलं, हे सगळं मिळवलेलं एका क्षणात गेलं आणि जाईल. पण म्हणाले हा विचार त्यांच्याकडे नाही. ठीक आहे, म्हणजे आपण जर आपल्या प्रेरणेने काही करतच नाही तर ते गुण आपल्या प्रेरणेने करतायत आणि त्यामुळे ज्या ज्या गुणांचं प्राबल्य आहे त्या गुणांच्या प्रमाणे व्यवहार करून ते मोकळे. आणि त्यामुळे त्यांनी सत्यवतीनं सांगितलं हा तुझा मुलगा, हा आता माझ्याबरोबर दे. तेव्हा सत्यवतींनी सांगितलं या मुलाला तुमच्याबरोबर दिलं तर मला ह्या मुलाचं, नाहीतरी तिला तर मूल हवं होतं थोडंच, तिला तिचं पुढचं जीवन उत्तम हवं होतं म्हणून तिला त्या मुलाच्या म्हणजे अडसरच होता तिला. त्या क्षणी व्यास 8 वर्षाचे झालेले जन्मले आणि लगेच व्यास महर्षी 8 वर्षाचे आहेत. त्याबरोबर आईचा आशीर्वाद घेतला व्यासांच्यावरती. पराशर मुनींनी योग्य तो संस्कार म्हणजे मुंजी बंधनाचा संस्कार केला आणि त्यांना पाठवून दिलं. म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की असे हे जे थोर ब्रह्मवेत्ते आहेत ते असं का करतात हे त्यांच्याकडे सुद्धा त्यांना उत्तर नाही. ते म्हणतात त्यातलं आम्ही काही करतच नाही, आम्हाला करायचं आहे म्हणून काही केलंच जात नाही. हे जे गुण आहेत ते गुण आपल्या आपल्या ठिकाणी करतात, आपल्या आपल्या ठिकाणी कार्य करतात आणि त्यामुळे आपल्याला अडचण येण्याचं काय कारण. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं आहे की मुक्ती लाभे तत्क्षणी विश्वासता निरूपणी दुश्चितपणे हानी होत असे. कोणत्याही क्षणी दुश्चितपण अंतःकरणात येऊ शकतं आणि ते त्याची हानी करू शकतं. आणि म्हणून आपल्याकडे जो ब्रह्मज्ञानी आहे, ज्याला नुकतंच ब्रह्मज्ञान आहे, त्या ब्रह्मज्ञानाची कोवळीक आहे असं म्हणा.
अजून ते मॅच्युअर व्हायचं आहे, ते परिपक्व व्हायचं आहे. त्या आधी केव्हाही त्या ब्रह्मज्ञानापासून खाली घसरण होणं शक्य आहे. म्हणून आपण अनेक वेळा गीतेचा दाखला देतो, ते शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभी जायते. म्हणजे योगापासून भ्रष्टता येणं किंवा होणं हे अपरिहार्य आहे. अपरिहार्य अशा अर्थाने की अजून ज्याला परिपक्वता आली नाही त्याच्या आधीच तो त्याचं भांडवल करायला निघालेला आहे. किंवा व्यवहारात आपण बघतो, एखादी सिद्धी एखाद्याला प्राप्त झाली, त्या सिद्धीला बाजूला करून पुढे निघून गेला तर त्याचा महिमा वाढणार नाही का? त्याचा लौकिक वाढणार नाही का? सगळं होईल, पण हा सिद्धी आणि लौकिक यातच अडकलेला आहे. म्हणजे महिमा वाढावा याकरता ईश्वर पूजन करावं किंवा ईश्वर उपासना करावी असं कोणी सांगितलं आहे? महिमा वाढण्याकरता काही ईश्वर उपासना नाही आहे. ईश्वर उपासकाचा महिमा आपोआप ईश्वर वाढवतो, पण तसं सामान्याचं होत नाही. एखादा सिद्ध अशा अर्थाने सिद्धीत अडकलेल्या पुरुषाचं होत नाही. काही अपेक्षेने परमार्थ करणाऱ्याचं होत नाही. जोपर्यंत परमार्थ किंवा जोपर्यंत ही उपासना, जोपर्यंत भक्ती, जोपर्यंत योग हा कुठेतरी अपेक्षेमध्ये अडकलेला आहे तोपर्यंत त्याला परिपूर्णता नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की मुक्तीचा लाभ तत्क्षणी कोणाला होईल? ज्याच्या ठिकाणी हे सगळं घडलेलं आहे त्याला होईल, नाही तर बाकी सगळे दुश्चित्तच आहे. बाकी कोणत्या, म्हणून आपण पहिल्यांदा म्हटलं तसं त्या दुश्चित्ताच्या छटा पुष्कळ आहेत आणि त्या सगळ्या वेगवेगळ्या छटा त्या त्या व्यक्तीला कशा नाचवतील आपल्याला माहीत नाही. सुचितपणे दुश्चित मन होते अकस्मात, त्यास करावे निवांत कोणे परी सुचितपणे दुश्चित. म्हणजे सुचितपणाने म्हणजे शुद्धपणामध्ये सुद्धा मन कधी कधी अशुद्ध बनतं. त्याचा अनुभव तर आपण नेहमीच घेतो. आपल्याला एक माहिती आहे, आपला स्वभाव काय आहे, आपली प्रवृत्ती काय आहे, आपल्या अपेक्षा काय आहे हे आपण जाणू नये. आणि त्या त्या सगळ्या अपेक्षांच्या बद्दल आपण म्हणतो की ठीक आहे, हे आपले दोष आहेत, हे आपले प्लस पॉईंट्स आहेत. ह्या प्लस पॉईंट्सना कधी निगेटिव्ह करता कामा नये, ते आपले तसे राहिले पाहिजे. हे सगळं असलं तरीसुद्धा कधीतरी माणसाच्या मनात येणारा एखादा वेडावाकडा विचार असतो. तो विचार आला की आपल्याला असं वाटतं, अरे आपण तर असा विचार खरं म्हणजे करू शकत नाही, ही आपली प्रवृत्ती नाही, हा विचार करण्याचा आपला स्वभाव नाही. मग हा विचार आला कसा? तर त्याचं उत्तर दिलं आहे त्यांनी, सुचितपणे दुश्चित. म्हणाले मनुष्याचे काही विचार शुद्ध असतात, पण त्या शुद्ध विचारात सुद्धा कधीतरी तमोगुण, कधी रजोगुण हा इतका बलवानपणे पुढे येतो की तो त्याच्या चांगल्या विचारांना एकदम बदलून टाकतो, झाकळून टाकतो आणि क्षणभर का होईना त्याचे वेडेवाकडे विचार त्याच्यासमोर आल्याशिवाय राहत नाहीत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सुचितपणे दुश्चित मन होते अकस्मात, त्यास करावे निवांत कोणे परी. आता जर चांगलेपणाचा अभ्यास केला आहे, मनाला चांगलं ठेवलं आहे, मनाची मूळ प्रवृत्ती पण चांगली आहे, तरीसुद्धा जर मन वाईटाकडे वळायला लागलं आहे किंवा मनामध्ये वेडेवाकडे विचार यायला लागले तर म्हणाले त्याला पुन्हा निवांत शांत कसं करावं. म्हणजे जसं आपण म्हणतो की शारीरिक पातळीवरती बदल झाले की मानसिक पातळीवरती बदल होतात. माणसाचं वय वाढायला लागलं किंवा माणसांच्या ग्रंथींच्या जी सिक्रिशन्स आहेत त्यामधून निर्माण होणारे जे स्राव आहेत त्या स्रावांचं प्रमाण कमी जास्त झालं तरी पण मनुष्य चिडका होतो. मनुष्याला एक प्रकारची खिन्नता, नैराश्य, दौर्बल्य हे येतं. या सगळ्या गोष्टी कशातून निर्माण होतात, का निर्माण होतात? अलीकडची एक थिअरी परदेशातून आम्ही वाचली की जी थिअरी आहे त्या थिअरीत तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाहेरून काही नाहीच येत. ते तर आपणही म्हणतो की सगळं आपल्या मनाने आपण करतो, पण त्यांनी एक थिअरी अशी मांडली आहे, आयुर्वेदाच्या एका थिअरीचा आधार आहे त्याला. आयुर्वेदाने असं म्हटलं की आपल्या शरीरातले जेवढे सांधे आहेत त्याच्याच बरोबर काही मर्मस्थान आहे. आत्ता आपल्या मनात काहीतरी आलं, समजा कोणाबद्दल राग आला, कोणी काहीतरी बोललं किंवा आपल्या मनासारखं घडलं नाही किंवा आत्ता अमुक एक गोष्ट पाहिजेच होती पण ती आत्ता आपल्याला मिळाली नाही,
त्याबरोबर आपली प्रतिक्रिया जर मनाने त्रासदायक असेल, म्हणजे राग आला किंवा नको वाटलं, अरे हे आज आत्ता मिळायलाच हवं होतं, आता मिळणार नाही म्हणजे काय, त्याच्यामुळे थोडीशी एक उद्विग्नता किंवा मनामध्ये अधिक चंचलता काही निर्माण होऊ शकते. ते निर्माण झालं तर आपण काही लगेच प्रकट करत नाही. आता जसं त्या मला 3 वेळा सांगतायत, 3 बुधवार मंगळवार, की तुम्ही मनोबोध आणा, मनोबोध आणा, मनोबोध आणा. मी मनोबोध आणला नाही. अशा गोष्टी ज्या आहेत, या क्षणी मनात जरी काही आपल्या आलं, प्रतिकूल आलं, तरी सुद्धा ती प्रतिकूलता आपण प्रकट नाही करू शकत. म्हणून काय उपयोग आहे? एकदा मनुष्य विसरला म्हटल्यावर त्याला काही आपल्याला उत्तर आहे का? काही उत्तर नाही. माझं विसरलं, चला द्या सोडून. पण त्यांनी असं सांगितलंय, ती थिअरी असं सांगते की ही जी घटना आहे की आपल्या मनाला आज काहीतरी पाहिजे होतं किंवा मिळालं असतं तर बरं झालं असतं, असं ज्या क्षणी वाटलं त्या क्षणी ते घडलं नाही, की काहीतरी प्रतिकूल प्रतिक्रिया, म्हणजे जी आमच्या शरीराला अनुकूल नाही अशी प्रतिकूल प्रतिक्रिया घडते. आता आतमध्ये घडते म्हणजे ती निर्माण होते असं म्हणू आपण. आणि ती आत निर्माण होऊन ती काही काळ का होईना ती तिथे त्याचं वास्तव्य करते. तर ते जे वास्तव्य आहे ते त्या थिअरीच्या मते असं आहे की केव्हाचं केव्हा, कुठच्या कुठे घडलेला कोणताही प्रसंग, त्या प्रसंगातलं कोणतंही बारीक सारीक आपल्या मनाला न पटलेलं ते सगळंच्या सगळं आपल्या मर्मस्थानांच्या इथे साठून राहतं. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की सगळी जी दुखणी आहेत ती त्या मर्मस्थानाच्या इथे साठून राहिलेले आपले सगळे मनाचे जे काय भाव भावना, त्या ज्या काही विचार, चित्तवृत्ती, जे विरोधी, जे अधिक त्रासदायक, अधिक दुःखदायक, त्याच्यातून माणसाला दुखणी निर्माण होतात. आणि मग जो व्यायाम करायचा आहे, जो अभ्यास करायचा आहे किंवा शरीरावर जी मेहनत करायची आहे, ती मेहनत ती मर्मस्थानं शुद्ध कशी होतील याकरता करा, असं त्यांचं म्हणणं आहे. की त्या मर्मस्थानांची जी शुद्धी आहे, म्हणजे आज आपण जी टॉक्सिन्स म्हणतो त्यांच्या मते ती टॉक्सिन्स नुसती काय बाहेरून आलं पोल्युशन म्हणून किंवा आणखीन शरीरामध्ये योग्य प्रकारचं खाणं नाही म्हणून, जे खाणं मिळतं आहे ते योग्य किंवा कुपोषण, त्याचं मूल्य चांगलं नाही म्हणून, काय जे असेल ते, अनेकांची अनेक कारणं आहेत. काही जणांच्या डाएटमध्ये कुपोषण आहे, काही जणांच्या ठिकाणी जास्त अतिरिक्त खाणं आहे, पण ते शरीरामध्ये योग्य प्रकारे पुष्ट होण्याकरता का मिसळत नाही किंवा ते विघटित का होत नाही, त्यामागे त्यांचं एकच उत्तर आहे की शरीरामधली मर्मस्थानं आम्ही ह्या सगळ्या वरवर न बोलता मनातल्या मनात साठवून त्या गोष्टींचं जितकं अधिक लोणचं घालतो तितकी अधिक दुखणी आपल्याला येतात. कारण बाहेर जी काढताच येत नाहीत, ज्या गोष्टी आपल्याला बाहेर सांगताच येत नाहीत, त्याचा निचराच कधी होत नाही. आणि म्हणून त्याला त्यांनी इथे म्हटलं आहे की निवांत कसं करायचं, आपलं चित्त निवांत करणं इतकं सोपं नाही आहे. कारण व्यवहारामध्ये आतमध्ये काय काय राहिलं आहे आपल्याला आज आपल्याला आठवणार सुद्धा नाही की कोणत्या कोणत्या घटनांचं काय काय आपण, म्हणजे साधा म्हणजे आताच मला ती खूप आश्चर्य वाटलं म्हणून आपली जण, आता माझी भाची आता प्रॅक्टिस करते मेडिकल, तर ती म्हणाली की मी जशी माझी स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली तसं म्हणाली मला पेशंटला औषध दिलं तेव्हा पेशंट म्हणतो ना की डॉक्टर बरं वाटेल ना लवकर मला, ती म्हणाली मला सांगावंच लागतं ना की हो हो ह्या औषधाने तुला नक्की बरं वाटेल, लवकर बरं वाटेल. ती म्हणाली असं त्याला सांगायची वेळ आली तरी सुद्धा मला इतकं डिप्रेशन येत असे की माझं पाल्पिटेशन वाढत असे. ती पहिल्यांदा असं वाटायचं की या पेशंटशी आपण खोटं तर नाही ना बोलत आहे, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तर आपण नाही सांगत आहे की मी माझं औषध दिलं की नक्की तुला बरं वाटेल. म्हणजे 5-25 लोकांचे रिझल्ट जेव्हा आपल्यासमोर असतात आणि जेव्हा आपल्याला खात्री केव्हा येते की नाही होणार, आपण हे आत्ता 1 नाही 10 ठिकाणी पाहिले, अपवाद कोणीतरी निघेल. म्हणजे आता हे काय आहे, आपण जर बघितलं तर चांगलं सुखासुखी आपल्याला चांगली प्रॅक्टिस करायची वाटते. मनुष्य व्यवसाय करतो, व्यवसायातून चांगले पैसे मिळवतो, त्या व्यवसायाचा आनंद मिळवतो, त्याच्यापेक्षा व्यवसायाची जर इतकी टेन्शन्सच घेत असेल तर तो व्यवसाय त्या पेशंटला दुरुस्त करायच्या आधी डॉक्टरला दुरुस्त करायची वेळ आहे. म्हणजे त्या ठिकाणी सांगायचा हेतू असा आहे
ते असं म्हणतात की ते निवांत होणं सोपं नाही आणि खरंच अवघड आहे. म्हणजे मी आता हा व्यवहारातला एक लहान मुलगी आहे, तिचा प्रसंग सांगितला, पण गुरुपरंपरा जो प्रामाणिकपणाने स्वीकारतो, तर आमच्याकडे म्हणजे माझे गुरु त्यांनी असं एक त्यांचं म्हणणं आहे की शिष्य करायचं असेल तर त्या गुरुला इतका अधिकार पाहिजे की त्या शिष्याचे जे दोष आहेत त्याचं एक तर निराकरण करण्याची ताकद तरी पाहिजे आणि नाही तर त्याचे काही दोष घेण्याचं सामर्थ्य तरी पाहिजे. हे जर असेल तर त्या भानगडीत पडावं, नाही तर त्या भानगडीमध्ये पडू नये. आणि का पडू नये त्याचं दुसरं कारण आहे, महंतीने नाश होतो तपाचा. कारण आपलं स्वतःचं जे तपोबल आहे ते त्याकरता खर्ची पडतंच आणि ते त्याकरता खर्ची पाडून दुसऱ्याचं हित साधायला सांगितलंय कोणी. कारण आपल्या आपल्या ठिकाणी ठाकठीक राहिलं पाहिजे ना. प्रसंग घडतात, प्रसंगाच्या मागे काय घडलं आपल्याला माहीत नाही, काय कुणाची आगळीक होती मला माहीत नाही, पण त्याचा संबंध चारित्र्याशी होता एवढं मला माहिती आहे. आणि त्या संबंधात जेव्हा त्यांच्यापर्यंत काही तक्रार गेली, त्या तक्रारीनंतरचा जो पाऊण एक तासाचा सगळा त्यांच्या खोलीमधला सगळा जो पुढचा प्रकार आहे, तो जो एपिसोड होता, तो मी बघितला तेव्हा मला ही सगळी मोठी माणसं काय म्हणतात त्याचा अर्थ मला तिथे कळला की एक चारित्र्य शून्य मनुष्य आपल्या परंपरेमध्ये येऊन तो आपल्याच परंपरेमध्ये त्याची अडचण निर्माण करतो आहे. तर त्याच्याकरता त्या गुरूंनी काय करायचं? कारण तो गुरु जर तितका प्रामाणिक असेल तर त्याला हे वाटतं. नाही तर आज काय एकाच गुरुकडून 25 वेळा गळ्यात माळ घालून घेणारे शिष्य पण आहेत आणि तो ओळखीचा असला तरी 25 वेळा त्याच्या गळ्यात माळ घालणारे गुरु पण आहेत. म्हणजे दोन्हीलाही काही फारसा अर्थ नाही आहे. पण जर खरोखरीच विचार करायचा असला आणि खरोखरीच त्या गुरुला तो शिष्य ही आपली जबाबदारी आहे असं जर वाटत असलं तर काय घडतं हे सांगण्याचं कारण असं की त्यास करावे निवांत कोणेपरी. कारण जर चित्ताला निवांत करायचं असेल तर आपण आपल्या ताब्यात चित्ताला निवांत करणं खरं म्हणजे नाही आहे. म्हणून तर योगसूत्रकारांनी ईश्वर प्रणिधान सांगितलं की ईश्वराला शरण गेल्याशिवाय चित्त स्थिर होणार नाही. किंवा माऊली म्हणते तसं, ये हृदयीचे ते हृदयी घातल्याशिवाय त्या समोरच्याचं चित्त स्थिर होणार नाही. हा एकांडा श्रेयदाराचा प्रवास नाही आहे. हा समोरच्याच्या अनुग्रहात त्याच्या कृपेत प्राप्त होणारी जी काही मनाची बैठक आहे, ती बैठक प्राप्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मन निवांत होणं अवघड आहे. मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी. म्हणाले याकरता काय करावं? समर्थ म्हणाले प्रकार सांगतो, त्याकरताची काही उपाययोजना सांगतो, ती करत राहावी. एका मर्यादेपर्यंत ती उपाययोजना उपयोगाला येते. मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. त्यांचा सावधपणा सगळ्यात आवडीचा विषय आहे की माणसाने प्रत्येक बाबतीत सावध व्हावं असं समर्थ पुन्हा पुन्हा सांगत असतात. तर ते म्हणाले इथे सुद्धा येणारी प्रत्येक घडी सावधपणाने जगता आली पाहिजे. म्हणजे आपण अनावधानाने बोलून गेलो असं म्हणण्याची वेळ येता कामा नये. कोणत्याही क्षणी आपलं मन पूर्ण सावध पाहिजे अशी समर्थांची अपेक्षा आहे. आणि ते म्हणतात जोपर्यंत आम्ही व्यवहारामध्ये इतके सावध राहत नाही तोपर्यंत परमार्थामध्ये काही साधेल याचा समर्थांना भरवसा नाही. त्यांना असं वाटतच नाही की त्याशिवाय परमार्थ साधू शकतो. पण जोपर्यंत मनुष्याला प्रत्येक बाबतीत, म्हणून तर आपल्याकडे सावधपणे यावं याकरता अनेक गोष्टी, दारात उंबरठ्यात शिंकू नको, नाही शिंक आली तरी तेवढी ती आवरता आली पाहिजे, जिथं आहे तिथं शिंकला असं नाही की. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक नियंत्रण. आत्ता भूक लागली हे समोर ठेवले, चल खाऊया काय आहे, नाही. जे पानावर बसल्यानंतर सगळं वाढून झाल्यावर सगळे लोक जेवायला बसल्यावर आपण खाऊ. आता काय, आता पंक्तीमध्ये बसल्यावर येईल तो पदार्थ मनुष्य खात असतो. ती पंक्तीचं सगळं वाढून होईपर्यंत कोण थांबलेला असतो? भजं आलं भजं, भाजी आली भाजी, काय असेल ते खायला मोकळा. म्हणजे इथे नियंत्रणाचा जो विषय आहे तो नियंत्रण मनुष्य आपल्यावर ठेवत नाही.
आणि प्रत्येक ठिकाणी नियंत्रण पाहिजे आणि नियंत्रणाने हळूहळू शरीरावर पण नियंत्रण येईल. वृद्धावस्थेमध्ये, आणि हा सगळा अभ्यास तरुणपणी कशाकरता करायचा, तर वृद्धावस्थेमध्ये देहाला येणारी शिथिलता नैसर्गिकरित्या नियंत्रणं याची कमी होत राहतात. मेंदूवरचं नियंत्रण कमी होतं, वाणीवरचं नियंत्रण कमी होतं, मेंदूमधल्या स्मरणाचं, पण मेंदूवरती नियंत्रण कमी व्हायला त्याला बिचारायला रक्तपुरवठाच कमी होतो. त्यामुळे अनेक गोष्टी त्या ठिकाणी अडचणीच्या निर्माण होऊ शकतात. त्याकरता तर सगळा अभ्यास आहे की शेवटच्या क्षणापर्यंत सावध राहायला पाहिजे. आणि म्हणून तर मृत्यूसमयीसुद्धा देह कसा पडावा, तो पडताना सुद्धा सावध पाहिजे. आणि म्हणून सावधतेने देह सोडावा. कारण सगळ्या घटना त्या देहाशी निगडीत आहेत. त्या घटना कशा घडाव्यात, का घडाव्यात, आपल्याला त्याच्याविषयीची काय अपेक्षा आहे, या सगळ्याचं नित्यस्मरण असावं. म्हणून ते म्हणतात की सावधपण अर्थप्रमेय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यंतरी. म्हणाले ग्रंथामधला अर्थ, तुमचा हेतू, त्याच्यामध्ये काय जो हेतू आहे की आम्हाला त्यातनं काय मिळवायचं आहे. आता दासबोध आम्ही का वाचतो, समर्थांना आम्ही डोळ्यापुढे का ठेवतो, तर आम्हाला अधिकाधिक सावध व्हायला पाहिजे. आम्हाला अधिकाधिक मनुष्यानी व्यवहारामध्ये चतुर राहून काही परमार्थ साधता येतो का, हे पाहावंसं वाटतं, हे घडावंसं वाटतं. त्यामुळे असं वाटतं की समर्थांनी त्यावर भर दिला. आमच्यासारख्या प्रापंचिकाच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या त्यांनी फार बारकाईने जाणून घेऊन आमच्या उणीवा आमच्यासमोर प्रकट केल्या आहेत. त्या आपल्या उणीवा प्रामाणिकपणाने समजून घेऊन त्या आपण दूर केल्या पाहिजेत. अशी अनेक कारणं आहेत. ते म्हणाले प्रत्येक ग्रंथाचा हेतू काय, हा ग्रंथ का बघावा. आपण गेल्या वेळी म्हटलं तसं की पंचीकरणासारखा विषय दुसऱ्या कोणीही मांडलेला नाही जसा समर्थांनी मांडला आहे. ते त्यांचं वैशिष्ट्य आहे. पंचीकरण, पंचप्रलय, प्रपंच परमार्थ निरूपण, हे सगळे समर्थांचे विषय आहेत. ते त्यांच्याच ग्रंथात पाहावे. म्हणून हा ग्रंथ, त्याचा अर्थ प्रमेय ग्रंथांतरी, या ग्रंथामध्ये नेमकं काय सांगितलं आहे. सगळा दासबोध बघितला तरी त्यांचा भर फक्त भक्तीवरती आहे. ज्ञानेश्वरी बघितली, भक्तीची भलावण करतात माऊली. एवढी वारी स्वतःहून त्या वारीचं पुनरुज्जीवन करून आज 750 वर्ष महाराष्ट्रामध्ये ती वारी टिकवली आहे. त्याच्यामध्ये भक्तीलाच त्यांनी खरं म्हणजे त्या काळी उत्थापन दिलेलं आहे. असं असूनसुद्धा त्यांच्यातला योगी कधीही तो खाली बसलेला असतो असं होत नाही. कुठलाही विषय मांडताना त्यांच्यातला योगी उभाच आहे, नुसता डोकवत नाही. त्या प्रत्येकाचं निरूपण योगी कसा करेल याच दृष्टीने. म्हणजे शेवटी काय आहे की प्रमेय त्यांनी कोणतं स्वीकारलं आहे, त्यांचं प्रमेय काय, त्यांनी स्वीकारलेला सिद्धांत कोणता, तर त्या ग्रंथातनं आम्हाला कोणता सिद्धांत घ्यायचा आहे. ते म्हणतात शोधून घ्यावे अभ्यंतरी. तो ग्रंथ सगळा धुंडाळावा आणि आपल्या हृदयामध्ये त्यातनं नेमकं मर्म आपल्याला काय घ्यायचं. ग्रंथ पुष्कळ आहेत. दासबोधाचे एवढे 20 दशक आणि प्रत्येक दशकामध्ये 10 समास, म्हणजे 200 समास दासबोधात. जवळजवळ 200 विषय समर्थांनी मांडलेले. आता एवढे सगळे विषय आमच्या लक्षात राहतील का, पण आमच्या मतलबाचे, आम्हाला उपयुक्त असणारे, आम्हाला उपयोगाला येणारे किंवा आमच्यातले दोष दूर करायला उपयुक्त ठरणारे तेवढं आम्ही घ्यावं. प्रत्येक ग्रंथाचं आपल्याला त्याला चाळण कशी मारायची ते कळलं पाहिजे. आपली चाळणी आपण ठेवली पाहिजे. आपल्याला यातलं नेमकं काय घालून घ्यायचं एवढं घ्यायचं, बस तेवढं घ्यायचं. बाकीचं सगळं त्या ग्रंथात जे असेल ते पुन्हा पुन्हा वाचता आलं, लक्षात राहील, नाही आलं नाही राहणार. आणि म्हणून ते म्हणतात दुश्चितपणा आले तरी पुन्हा श्रवण करावे. आता त्यांनी सांगितलं या ग्रंथातून सगळं शोधलं आहे, आम्ही आमचा मार्ग निश्चित केला आहे, असं आपण वागू नये असं आपण ठरवलं आहे. असं असलं तरी चुकल्याशिवाय राहत नाही. चित्ताच्या ठिकाणी दोष उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यावरचं पहिलं त्यांनी सांगितलेलं उपायाचं स्वरूप म्हणजे श्रवण आहे. त्यांनी सांगितलं पुन्हा श्रवण करावं. श्रवण म्हणजे कुठेतरी जाऊनच श्रवण केलं पाहिजे असं नाही. ग्रंथ उघडला, वाचायला घेतलं तरीसुद्धा आपल्याला कळतं. आता कुणी काही फाड दिशी बोललं की आपल्या मनाच्या श्लोकामधला
7वा श्लोक उत्तम आहे. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जा, स्वये सर्वदा नम्र वाचे वधावे, मना सर्व लोकासी रे निववावे. बोलू दे, कोणाला काय बोलायचंय बोलू दे. माणसं पुष्कळ बोलतात, पुष्कळ तोंडाने बोलतात, पुष्कळ प्रकाराने बोलून दे. आपलं मन काय विचलित होत नाही का? होतच. सामान्य मनुष्य आहे, त्याच्या मनाला त्रास होणार नाही असं नाही, त्याच्या मनाला त्रास होणारच आहे. पण त्रास झाला तरीसुद्धा तो किती बाहेर प्रकट करावा, तो झाला तरी मनाला किती लावून घ्यावा. कारण बाहेर प्रकट करावा म्हणून कोणी करत नाही. आपल्याकडचं जे संस्कृत साहित्य आपण बघितलं ना, तर त्या संस्कृत साहित्यात आपल्याला अनेक प्रकार दिसतात. आणि त्या अनेक प्रकारातला एक प्रकार सगळ्याला सामान्य आहे की आपल्या रामायण असो, महाभारत असो, त्याच्या आधीचे ग्रंथ असो, किंवा त्याच्यासारखं इतर ललित वाङ्मय असो, आपल्याकडे माणसं मनात आलेला विचार, म्हणजे त्या संस्कृत वाङ्मयातली सगळी जी पात्र किंवा खऱ्या इतिहासातली माणसं आपल्या मनात आलेला विचार बोलल्याशिवाय राहत नाही. म्हणजे मी हे बोललो तर लोकांचं माझ्याबद्दल मत काय होईल, त्यांचं मन कलुषित होईल का, किंवा त्याच्यामध्ये माझा तोटा होईल, असला काही विचार नाही. जे मनात आलं ते बोललं. म्हणजे इथे फार ठेवून त्याचं वाढवत राहायचं नाही. मनामध्ये त्याच गोष्टींचा गुंता वाढता ठेवायचा नाही, बोलून मोकळं व्हायचं. आणि आज आमची जी पद्धत आहे, ज्याला आम्ही सोफेस्टिकेटेड वे ऑफ बिहेवियर जो म्हणतो आपण, त्याच्यामध्ये काही बोलायचं नाही. कोणी बोललं तरी अगदी ओके ओके गुड गुड. आताचा जो ओके आहे तो ओके तर महाभयंकर आहे. मला त्या ओकेची अतिशय भीती होती. प्रत्येक ह्याला ओके ओके आहे. त्या ओकेची शेड काय आहे ही आयुष्यात करणं आपल्याला शक्य नाही. आणि त्यामुळे होतं कसं की प्रत्येक मनुष्य आपल्या ठिकाणी काही विपरीत भाव घेऊन राहतो. आपल्या अंतःकरणात प्रत्येक गोष्टीचं काही वेगळंच एक ठसा म्हणा, एक वेगळं स्वरूप त्याच्यामधून निर्माण होतं. त्यामुळे पूर्वीची माणसं जी अशी बोलत पण असत, एकत्र राहत पण असत, भांडत पण असत, पुन्हा गोड पण होत असत, पुन्हा मागच्या गोष्टी उघडून काढतही नसत. तू असा आहेस असं म्हटलं तरी तेव्हा तुम्हाला तू असा आहेस असं म्हटलं होतं ह्याची पुन्हा कोणी दाखले देऊन पुन्हा शहानिशा करायलाही जात. ठीक आहे, बोललं, चला राहिलं, रात गई बात गई, चला पुढे चला. त्याच्यामध्ये काही कोणी फार गोष्टी पुढे नेत नसेल. हे ना निकोप मनाचं लक्षण आहे, हे उमद्या मनाचं लक्षण आहे. आणि आज आपलं मन उमदं नाही म्हणून आज आपण 4 लोकांबरोबर एकत्र राहू शकत नाही. आपल्याला सगळ्यांना सामावून घेता येत नाही. म्हणजे आपल्याकडे कसं आहे की अगं हा आमचा भिशीचा ग्रुप आहे, तू ह्या ग्रुपमध्ये नको येऊ. कारण काय, 2 ग्रुप्स मिक्स करून कोणी एकत्र यायला तयार होत नाही. आपल्या ज्या एका ग्रुप बरोबर आपण जातो त्या ग्रुप बरोबर दुसरा ग्रुप नाही, तो नाही एकत्र बोलायला, तो वेगळा बोलणार. नाही, सगळ्यांचंच आहे, हो सगळ्यांचंच आहे. त्याचं कारण आहे की नाही सामावून घेणं हे जमत नाही. आपल्याला सामावून नाही घेता येत. आपल्याला असं वाटतं या लोकांच्या बरोबर जी रिलेशनशिप आहे आणि या लोकांबरोबर आपण जितके ओपन होतो तितके या लोकांबरोबर होतो असं नाही. किंवा यांच्याबरोबर ज्या गोष्टी करता ओपन होतो त्या गोष्टी करता या लोकांबरोबर ओपन होतो असं नाही. वेगळं आहे. प्रत्येक माणसाचं प्रत्येक ठिकाणचं एक बिहेवियर जे आहे ते वेगळं वेगळं असल्यामुळे हे जे दुश्चित आहे ना त्याची कारणं अनेक आहेत, अनेक कारणं आहेत की माणसाच्या मनाला ज्या भिंती घालत आपण त्याला इतकं संकोचित करत आणलेलं आहे की तो संकोच आपल्या कुटुंबापुरता आपण आणून ठेवला की आपली मुलं आणि आपली मुलं आपल्यापासून लांब गेली की कोणीच राहिलं नाही. आणि मग येणारा जो लोनलीनेस आहे तो आपल्याला, तो एकटेपणा आपल्याला त्याला तोंड देता येत नाही, तो सहन करता येत नाही, त्याचा आपल्याला त्रास होतो. त्याचं कारण असं की आपण आपलं मन फार मोकळं ठेवू शकत नाही. समर्थांची थिअरी काय आहे जी आपल्याला कधीच ॲडॉप्ट करता येणार नाही. आयुष्य 2 दिवसाची वस्ती कोठे तरी करावी आपल्याला जमणार नाही. कोठेतरी करावी आपल्याला जमणं शक्य नाही. कारण आपल्या ठिकाणी आपल्या इतक्या सवयी, आपल्या इतक्या प्रवृत्ती, आपल्या इतक्या आवडीनिवडी
इतक्या गोष्टींशी निगडीत आहेत की आपण आपलं जीवन जसं आलं तसं जगू असं म्हटलं तर नाही जगता येणार. कारण आपण आपल्या मनाला तसं संकुचित केलं. पूर्वी तसं काही नव्हतं. पूर्वी लोकांना सगळंच चालत होतं. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की अर्थांतर पाहिल्या विण उगेच करी जो श्रवण तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे. अर्थांतर पाहिल्या विण उगेची करी जो श्रवण. ते म्हणाले जे ऐकतो आहे त्याचा अर्थ जर पाहिला नाही किंवा त्या अर्थावर जर चिंतन केलं नाही, जर विचार केला नाही आणि आपलं सांगतायत आपलं ऐकतोय एवढंच जर म्हणाले आपण केलं तर त्या माणसाला तो श्रोता नव्हे पाषाण. तो दगड आहे असं समजा. मनुष्य वेशे, मनुष्य वेशातला. येथे श्रोते मानितील क्षीण आम्हास केले पाषाण. म्हणाले माझे सगळे श्रोते ही ओवी वाचली की म्हणतील अहो काय हे समर्थांनी आम्हाला पाषाण करून टाकलं. म्हणाले तरी पाषाणाचे लक्षण सावध आहे का. म्हणाले तुम्हाला पाषाणाचं लक्षण सांगतो. वाकुडा तिकडा फोडिला पाषाण घडून नीट केला दुसरे वेळेसी पाहिला तरी तो तैसाची असे. टाकीने खपली फोडिली ते मागुती नाही जडली मनुष्याची कुबुद्धी झाडिली तरी ते पुन्हा लागे. ते म्हणले पाषाणापासून एक कपच्या बाजूला काढला तर पाषाण पुन्हा तो कपच्या चिकटवून घेत नाही. आणि मनुष्याचा एक दोष आज दूर केला तर उद्या पुन्हा त्याला चिकटून बसलाच आहे. मग पाषाण बरा का मनुष्य बरा असा त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला. सांगता अवगुण गेला पुन्हा मागुता जडला या कारणे महाभला पाषाण गोटा. पाषाण बरा आहे. ज्याचा अवगुण झडेना तो पाषाणाहून उणा पाषाण आगळा जाणा कोटी गुणे. म्हणाले ज्याचा अवगुणच बाजूला जाऊ शकत नाही तो पाषाणाहूनही हीन आहे, खाली आहे असं समजावं. म्हणाले पाषाणा आगळा जाणा उलट पाषाणच त्याच्यापेक्षा आगळा वेगळा आहे कोटी गुणांनी असं त्यांनी म्हटलंय. कोटी गुणे कैसा पाषाण. आता म्हणाले पुन्हा मला म्हणाल तुम्ही की काय कोटी गुण आमच्यापेक्षा त्याच्याकडे चांगले आहेत की काय. म्हणाले त्याचेही ऐका लक्षण श्रोती करावे श्रवण सावध होऊनी माणिक मोती प्रवाळ पाची वैडूर्य वज्रनीळ गोमेद मणी परिस केवळ पाषाण बोलीजे. पाषाणाकडे एवढे मौल्यवान रत्न देण्याचं सामर्थ्य आहे. याही वेगळे बहुत सूर्यकांत सोमकांत. सूर्यकांत सूर्याच्या किरणांनी तेजस्वी किंवा ज्वलन पावणारा आणि चंद्रकांत म्हणजे सोमकांत म्हणजे तोच चंद्रकांत. सोमकांत तो चंद्राच्या किरणांनी पाझरणारा, तो पाझरतो. नाना मोहरे समचित्त औषधा कारणे सप्रचित औषधा कारणे. नाना मोहरे सप्रचित औषधा कारणे. आता नाना मोहरे अनेकात मोहरा म्हणजे उद्दिष्ट लक्ष त्याच्याकडे आपण मोहरे म्हणजे विश्व मोहरे लावावे तसं विश्व हे उद्दिष्ट म्हणून ठेवावं अशा अर्थाने तो मोहरा त्याच्याकडे आपण त्यांनी त्याचा मोहरा माझ्याकडे वळवला म्हणजे त्याचं लक्ष त्याची दिशा इकडे वळवली. तसं म्हणाले अनेक औषधांकडे जरी आपण मोहरा वळवला तरी कळेल की त्या प्रत्येकाच्या ठिकाणी काय वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्या पाषाणांच्या ठिकाणी वेगवेगळे पाषाण कसे औषधी ठरतात. आपण म्हणतो जांभ्या दगडातलं पाणी अमक्या दगडातलं पाणी अमक्या ठिकाणची अमकी वस्तू अशा सगळ्या गोष्टी. याही वेगळे पाषाण भले. नाहीतरी काय हिंगाचे तरी काय खडेच होऊन राहिलेले तो सुद्धा पाषाणच आहे. म्हणून याही वेगळे पाषाण भले शिलाजिताचे खडेच होऊन राहिले. म्हणून ते म्हणतात नाना तीर्थी जे लागले वापी खूप सेखी झाले हरिहर मूर्ती. याच्यापेक्षा वेगळे पाषाण सांगतो. म्हणाले की विहीर पाडायला निघालो की सुद्धा कळतं किती प्रकारचे पाषाण मिळतात. त्याच्यानंतर म्हणाले हा परमेश्वराच्या मूर्ती घडवण्याकरता आपण जाऊन अगदी शाळीग्रामाची पाषाण घेऊन येतो किंवा गंडकी नदीतले ते सगळे काळेभोर पाषाण शाळीग्राम आहेत त्याच्यात मूर्ती घडवतो. ते पुन्हा वेगळे वेगळे गुण आहेत बघा म्हणाले त्याच्याकडे. याचा पाहता विचार पाषाणा ऐसे नाही सार मनुष्य ते काय पामर पाषाणापुढे दगडापुढे आम्ही काय आहोत म्हणाले काही नाही आहोत. तरी तो ऐसा नव्हे पाषाण जो अपवित्र निःकारण तया सारिखा देह जाण दुश्चित अभक्तांचा. म्हणजे तरी तो ऐसा नव्हे पाषाण जो अपवित्र निःकारण कारण नसताना अपवित्रता अशी ज्याच्या ठिकाणी आलेली आहे तो कसा आहे
तयासारिखा देह जाणं दुश्चित अभक्ताचा. जो अभक्त आहे आणि दुश्चित आहे तो मनुष्य हे सगळं माणसाचे लाभ किंवा या देहाचे लाभ प्राप्त होऊन सुद्धा पाषाणापेक्षाही कमीच आहे, अशा अर्थाने ते सांगतायत. की म्हणून तो आता असो हे बोलणे घात होतो दुश्चितपणे. दुश्चितपणाचे गुणे प्रपंचना परमार्थ. दुश्चितपणात काहीच लाभत नाही म्हणाले. दुश्चितपणे कार्य नसे, दुश्चितपणे चिंता अवसे, दुश्चितपणे स्मरण नसे, क्षण एक पाहता. खरंच आहे, चक्रम भ्रमती मस्तके. माणसाच्या ठिकाणी एकदा चित्ताचं स्वास्थ्य गेलं की मग आपण काय करतोय काय नाही आपल्याला उलगडा होत नाही. कारण जेव्हा अमुक एक गोष्ट आपल्याच्यानी, काय साधं रेल्वे प्लॅटफॉर्मवर चाललो, आपल्याला उशीर झाला, ट्रेन आली आहे आणि आता आपलं सामान घेऊन अजून आपल्याला त्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोचायचं आहे, की जी लगबग आणि जी मनाची उलघाल सुरू होते आपल्याला सुधरत नाही. हिमालयामध्ये गेलो प्रवासाला, त्या प्रवासामध्ये हवा बदलली, अंगावरती सगळं संरक्षण आहे, पण तरीसुद्धा ते वातावरण जर भयदायी झालं तर काय करावं ते समजत नाही. आमची केदारहून परत येताना माझ्या मैत्रीण माझ्याबरोबर ज्या होत्या, आम्ही वरून खाली उतरत होतो. उतरताना हवा एकदम बिघडली आणि असं कळलं की त्या बिघडलेल्या हवेमध्ये पुढे 2 लोकांचे घोडे खाली पडून ती माणसं केदारनाथचा एवढा मोठा रस्ता असताना सुद्धा काही दरीत पडली. आता केदारनाथला दरीत पडण्यासारखं काही नाही आहे खरं म्हणजे, रस्ता पुष्कळ चांगला, केवढा तरी रुंद आहे. त्या माझ्या मैत्रिणी इतक्या घाबरल्या. त्यावेळेला कल्याणी आपण घोड्यांवर नाही आहे बसायचं. म्हटलं नाही, घोडे आल्यानं नुसतेच घोडे घेऊन जायला सांग. आम्ही नाहीतरी आम्ही चालतच चढलो आणि खाली उतरलो. आम्ही उतरायला लागलो तर एवढ्या घाबरल्या की काय काय गुंढाळ्याला बरोबर घेतलं होतं. एक स्वेटर पडला, मग दुसरं मफलर पडलं, मग ते हातमोजे पडले, मग डोळ्यावरचा चष्मा पडला. मग त्या पुढे जेव्हा आम्ही बऱ्या वातावरणात म्हणजे गरुडचट्टीवरून जेव्हा आम्ही खाली आलो, बरेच खाली आलो, तेव्हा त्या म्हणाल्या कल्याणी सीतेनी सुद्धा अलंकार इतके टाकले एवढ्या म्हणाल्या की तिथे एक एक टाकत खाली आली, शेवटी चष्मा सुद्धा टाकला म्हणा. हे का घडतं? कारण त्यांचं म्हणणं असं की जेव्हा चित्त दुश्चित असतं त्यावेळी म्हणाले आता असं परितो नव्हे हा दुश्चितपणे कार्य नसे. एकदा मन घाबरलं की म्हणाले दुश्चितपणे चिंता वसे, दुश्चितपणे स्मरण नसे, क्षण एक पाहता. दुश्चितपणे शत्रू जिणे, दुश्चितपणे जन्म मरणे, दुश्चितपणाचेनी गुणे हानी होय. म्हणाले ह्या बाबतीमध्ये आपण अपयशाचे धनी होतो. दुश्चितपणे नव्हे साधन, दुश्चितपणे न घडे भजन, दुश्चितपणे नव्हे ज्ञान साधकासी. हे तर अगदी उघडच आहे की साधना तर दुश्चित चित्तानी होणंच शक्य नाही. कारण साधनेला बसताना काहीतरी मनाच्या स्थिरतेची अपेक्षा आहे. थोडं तरी मन आत विचार कितीही भ्रमत असले तरी त्या विचारांना सुद्धा थोडं शांत करणं आवश्यक आहेच आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की दुश्चितपणे नव्हे साधन, दुश्चितपणे न घडे भजन. म्हणाले भगवंताचं नामस्मरण सुद्धा होत गोडी वाटत नाही. काही अडचण आली, आपल्या मनाला बरं वाटत नाही आहे, मग लोक म्हणतात तुम्ही आता देवाचं नाव घ्या किंवा त्याचं नामस्मरण करा. प्रामाणिक माणूस असेल तर तो लगेच म्हणतो की छे हो आत्ता काही सुचत नाही. तो घेतलेला आपला नेहमीचा पाठ असलेला जो काही स्तोत्र पाठ जो काही असेल त्याच्या 2 ओळीसुद्धा पुरत्या आठवत नाही. म्हणाले कारण मन आहे ते स्थिरच नाही आहे. तर स्थिर नसलेल्या मनामध्ये, आणि त्याचं कारण असं आहे की अस्थिरतेतून स्थिरतेत लवकर जाण्याचा अभ्यास आम्ही केलेला नाही आहे. आम्ही तो अभ्यास करत नाही की आत्ता अंतःकरणाला त्रास देणारी घटना घडल्याबरोबर आता त्या घटनेच्या बाहेर आपण कसं यायचं, ताबडतोब यायला पाहिजे. पण लहान लहान गोष्टीतसुद्धा आम्ही येऊ नाही शकत. मनाच्या विरुद्ध घडलेलं आम्हाला स्वीकारता येत नाही. आणि जो आम्ही अधिक आत्मकेंद्रित होतोय तो हे आम्हाला अधिक जाणवतं. कारण जो आम्ही सेल्फ सेंटर्ड होतो किंवा जो आम्ही आमच्या पुरते न्यूक्लिअर बनतो ते ठीक आहे. आपण आणि आपल्याला जसं पटतं तसं आपण एकटे आणि आपल्या तंत्रामध्ये जसं होईल तसं. त्यांनी होतं कसं की घडणारी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे अनुकूल नाही घडली
की ती प्रतिकूलता आपल्याला सोसताच येत नाही. कारण त्याच्याकरताची जी तितिक्षा आहे ती आपल्याकडे राहू शकत नाही. मग त्याचा आम्हाला वेगळा अभ्यास करावा लागेल. आम्ही जसे राहतो ती परिस्थिती जशी आहे ती आम्हाला मान्य आहे, पण त्याच्याकरता त्यांनी म्हटलंय की इथे भजन होऊ शकत नाही, ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही साधकासी. म्हणजे साधक कोणताही लाभ दुश्चितपणाने घेऊ शकत नाही. दुश्चितपणे नव्हे निश्चयो, दुश्चितपणे न घडे जयो, दुश्चितपणे होय क्षयो आपुल्या स्वहिताचा. या आपलं अंतःकरण अधिकाधिक प्रसन्न ठेवणं. तुकाराम महाराज म्हणतात तसं, मन करारे प्रसन्न सर्व सुखाचे साधन. खरंच आहे, व्यवहारामध्ये सुद्धा सर्व सुखाचं साधन मनाची प्रसन्नताच आहे. कोणत्याही परिस्थितीत मनाची प्रसन्नता घालवता उपयोगी नाही आहे. पण असं होत नाही. उलट काही जणांचं असं असतं किंवा वयोमान परत्वे असं होत जातं की थोडंसं तक्रार करत बसणं, थोडंसं नाही हे काही बरं नाही, ते काही बरं नाही, आपल्याला पण बरं नाही, परिस्थिती पण बरी नाही, औषधं पण बरी नाही, माणसं पण बरी नाही, कोणत्याही बाबतीमध्ये हेही बरं नाही, तेही बरं नाही, तेही बरं नाही, असं सारखं तक्रार करत बसणं हा सुद्धा एक करमणुकीचा विषय होतो. म्हणजे त्यांची तीच करमणूक असते की त्यांना असं केलं कीच बरं वाटतं. चाललंय आपलं, तक्रार करत थोडा वेळ बसलं कीच बरं वाटतं. जसं आमचे डॉक्टर्स म्हणतात काही की म्हणाले, एकदा एकत्र येऊन गॉसिप केल्याशिवाय कामाचा शीड उतरला असं वाटत नाही. गॉसिपिंग हा सगळ्यात चांगला विचार आहे की एकत्र यायचं, पुष्कळ निंदात आलंच ते काहीतरी करायचं, याला शिवाय दे, त्याला याचं काय रे, याचं काय रे, हा काय करतो, हा बरोबर आहे का नाही, तो बरोबर. हे केलं की म्हणाले आता कसं बरोबर आहे असं म्हणाले वाटायला लागतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या चित्ताच्या दुश्चितपणाचंच लक्षण आहे. उमदं मन ज्याला म्हणतो आपण, ते उमदं मनच वेगळं आहे की ते मन आपण दिवसेंदिवस हरवून बसतो आहोत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की दुश्चितपणे नव्हे निश्चयो, दुश्चितपणे न घडे जयो, दुश्चितपणे होय क्षयो आपुल्या स्वहिताचा. आपल्याच हिताचा त्या ठिकाणी नुकसान होऊ नये म्हणून तरी आपलं मन चांगलं ठेवा असं समर्थांना आपल्याला सांगायचं आहे. दुश्चितपणे न घडे श्रवण, दुश्चितपणे न घडे विवरण, दुश्चितपणे निरूपण हा तिचे जाय. अरे दुश्चितपणाने अनेक गोष्टी आमच्यापासून दूर होतात. त्यात कोणत्या कोणत्या आहेत? दुश्चित बैसलाची दिसे परी तो आसतची नसे. आपल्यामध्ये म्हणाले बसलेला असतो, त्याचं काही लक्ष नसतं, बाकीच्यांच्या सगळ्या मजा बोलणं गप्पा काहीतरी चाल, याचं तिसरंच काहीतरी डोक्यात असतं. आणि म्हणून म्हणाले न बैसलाची दिसे परी तो असतची नसे, चंचल चक्री पडले असे मानस तयाचे. ते संस्कृत वचनाचं भाषांतरच आहे. चक्रम भ्रमती मस्तके, त्याच्या डोक्यामध्ये चक्र काटत असतात, ती चक्र फिरत असतात. म्हणून वेडे पिशाच्य निरंतर, अंधमुखे आणि बधिर, तैसा जाणावा संसार दुश्चित प्राणियांचा. म्हणजे या प्रत्येकाला, वेड्याला जसं त्याचं दुसरं जग माहीत नाही त्याच्याशिवाय, किंवा पिशाच्याला जसं पूर्ण स्वातंत्र्य नाही, किंवा म्हणाले अंध आहे त्याला दृष्टीहीनतेमुळे एक मर्यादा आहे, मुका आहे काय वाटतं ते सांगू शकत नाही, बहिरा आहे जगाशी संपर्क करू शकत नाही, तैसा जाणावा संसार दुश्चित प्राण्यांचा. तसा म्हणाले हा जो दुश्चित प्राणी आहे त्याचा सुद्धा जगाचा संपर्क असाच आहे समजावं म्हणाले. आणि म्हणून सावध असो न मुजेना, श्रवण असो न ऐकेना, ज्ञान असो न कळेना, सारा सार विचार. ऐसा जो दुश्चित आळशी परलोक कैचा त्यासी, जयाचे जीवी अहर्निशी आळस वसे. आणि खरं अगदी बरोबर गोष्ट अशी आहे की मुळात आळसातूनच हे निर्माण होत जातं. हे जे दुश्चित आहे, जो उद्योगी मनुष्य आहे, सतत उद्योगशील आहे, आणि उद्योगाच्या विषयी आपल्याकडे सात्विक कर्त्याचं जे लक्षण सांगितलं आहे, धृत्युत्साह समन्विता, सिद्ध सिद्ध्यो निर्विकार. सिद्ध आणि असिद्धीच्या बद्दल जो निर्विकार असतो आणि धृती आणि उत्साह यांनी जो समन्वित म्हणजे युक्त असतो, तो सात्विक कर्ता. सात्विक कर्त्याला कधी कंटाळा नाही. आता हे लिफ्ट बंद का, आम्ही बसतो 5 मिनिटं,
मग तुमची सुरू झाली लिफ्ट की बा आम्ही उतरू. तो दुसऱ्या हॉटेल नाही, आम्ही लागतो उतरायला, करायचे काय, ती लिफ्ट आली काय नाही आली काय, आजच्या दिवस उतरू. पण म्हणजे आता नाही, तक्रार प्रत्येक गोष्टीची जेव्हा मनुष्य करत राहतो, हे असं नाही मिळालं का मग आता काय करायचं, मग तसं नाही झालं का. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल पण एक माझ्या नातेवाईकच त्या लग्न होऊन अमरावतीच्या बाजूला गेल्या आणि पूर्वीच्या घरांमध्ये असे काय आरसेन बिरसे की प्रत्येक खोल्यातून प्रत्येकाच्या खोलीत ड्रेसिंग टेबल वगैरे असली काही संकल्पना तेव्हा नव्हती. कुठेतरी एक आरसा असायचा. आता ह्या सासूरवाशी तिकडे गेल्यानंतर या हळूहळू प्रकृती खराब व्हायला आहे. तर आपलं आपल्याला शरीर आतून पण कळतं आपली प्रकृती खराब होते. त्यांचे वडील त्यांना भेटायला गेले. ते गेल्यावर ते म्हणाले, अगं अशी काय तुझी प्रकृती एवढी का तू खराब झाली. मी खराब झाले. हो म्हणाले, तू खराब झालीस, मग तुला कळत नाही आहे तू खराब झालीस. अहो तात्या, तुम्हाला सांगू का, इथे ना आरसाच नाही आहे. त्यामुळे मी मला बघूच शकले नाही, मला कुठे माहिती आहे मी कशी झाली. आणि आयुष्यभर ही एकच गोष्ट त्या सगळ्यांना सांगत असे की प्रकृती बिघडली हे मला कसं कळेल. अहो प्रकृती बिघडायला आरसा पाहिजे म्हणजे सगळ्यात अवघड आहे. आपली प्रकृती, आपला देह, तक्रारी आपली, त्याच्याकरता तो बाहेरचा आरसा कशाला पाहिजे. हातच्या कंकणाला आरसा कशाला, इथे हातालाच आरसा पाहिजे म्हणतात. आता काय करायचं. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की हा जो आळस आहे, हा आळस मोठा वाईट आहे. या आळसातून जे निर्माण होतं, मग आळस किती असतो, विचार इथपर्यंत काही पोचवायचंच नाही, डोक्यापर्यंत काही पोचूच द्यायचं नाही. काही व्यवहार केला चला राहिला, आता हा असा नीटपणे केला पाहिजे, हे नीटपणे ठेवलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे, होत नाही. ते त्यावेळेपुरतं तेवढी सारवासारव केली की झालं. मग पुन्हा पुढची वेळ आली की पुन्हा त्या माखणीच्या घरासारखं आहे. पाऊस पडला की विचार करायला लागायचं. तर ते म्हणाले, हा सगळा आळशी म्हणजे नियोजन शून्य समर्थांच्या भाषेमधला तो मनुष्य आहे. ऐसा जो दुश्चित आळसी परलोक कैसा त्यासी, जयाचे जीवी अहर्निशी आळस वसे. दुश्चितपणापासून सुटला तरी तो सवेच आळस आला. म्हणाले मन पुष्कळ उत्साहाने भरलं. चला आता ते काही नाही, आपल्याला भरभर कामं करायची, तर आपल्याला हे सगळे गोष्टी मार्गाला लावायच्या आहेत. काही झालं तरी 15 दिवसात मार्गाला लागल्या पाहिजे. हे आत्ता सगळे आरंभशूर पुष्कळ बोलले आणि म्हणले पुढच्या क्षणी त्यांना आळस आल्यावर ते ठप्प बसले, काही करत नाही. ते म्हणाले दुश्चितपण एक वेळ जाईल पण आळस जात नाही. आणि म्हणून आपल्याकडे परमार्थ मार्गातले दोष सांगताना 2च दोष आहेत म्हणून सांगितले, बाकी दोष नाही आहेत. एक आळस आणि दुसरा दंभ. जो मनुष्य दांभिक आहे, दांभिकता हा दोष आहे आणि आळस हा दोष आहे. बाकी कोणताही दोष मानला नाही. दुर्बल आहे होऊ शकत नाही, वेळ मिळाला नाही होऊ शकत नाही, नंतर माणसाला माहिती नाही म्हणून त्याला ते करता आलं नाही, उच्चार करता येत नाही म्हणून तो वेडावाकडा उच्चार करतो. सगळे दोष मान्य, परंतु आळस मान्य नाही आणि त्याचबरोबर दांभिकता मान्य नाही. म्हणजे कुणी आल्याबरोबर लगेच नमस्कार करायला सुरुवात करायची, कुणी गेला की त्याला शिव्या घालायला सुरुवात. ही दांभिकता. समोर आल्यानंतर कोणी म्हणतं, काय हो चांगला मनुष्य, तुम्हाला अगदी फारच तुमची मैत्री. कसली मैत्री आला म्हणून, म्हणजे आल्याबरोबर समोरच्याला वाटेल हा अगदी जन्मजन्मांतरीचा याचा कोणी जवळचा सखा जीवलग आहे. तो गेल्याबरोबर त्याला टोपलं भर शिवे आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे की हा जो दांभिक आहे तो मोठा कठीण आहे. म्हणजे दांभिक मनुष्य जो आहे तो बेभरोशाचा आहे. आणि दांभिक मनुष्याचा बेभरोसा दुसऱ्याला त्रास देईल, पण त्याची दांभिकता त्याला अध्यात्मातच पुढे नेणार. कारण त्याचं हे जे स्वतःला फसवणं आहे, तो स्वतःचीच वंचना करतो, तो स्वतःला फसवतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की दुश्चितपणा आळसाने प्राणी उसंतची, आळसा हाती प्राणी आला उसंतची नाही. म्हणाले दुश्चितपणापासून सुटला तरी तो सवेच आळसा आला, आळसा हाती प्राणी आला उसंतची नाही. एकदा आळसाच्या हातात पडला की त्यातनं बाहेर पडणं म्हणाले मोठं कठीण आहे. आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार, आळसे नव्हे पाठांतर काही केल्या. आणि आळसाने माणसाने केलेले विचार
जिथल्या तिथे राहतात. आळसाने आचार धर्म सुटतो, की आज आपण सुद्धा अनेक प्रकाराने आचार धर्म सोडले. कारण काय? कारण आपल्याला हे कुठं अंगावरती लावून घ्या, ही बॅग सुटते आणि परस्पर जाते तर बरंच आहे. आपण अधिक म्हणजे आजच्या आपल्या एन्जॉयमेंटच्या कल्पना जर बघितल्या तर निवांत बसणे, खाणे, पिणे, कुणाचाही त्रास न आपल्याला होणे आणि आपल्याला कोणतेही कष्ट न पडणे म्हणजेच एन्जॉयमेंट आहे. म्हणजे आपल्या ज्या सगळ्या सुखाच्या कल्पना आहेत या कल्पनांनीच मग ते अधिक मिळावं, अधिक मिळावं, अधिक मिळावं करत करत आम्ही आमचा आचार धर्म सोडला, की यात सुख आहे. हे आचार सांभाळत बसलो की त्रास आहे, कटकट आहे, ते तेवढं वेळच्या वेळी केल्याशिवाय होणार नाही, मग ते सोडून द्या, मग ते सोडून द्या. मग ते म्हणतात आळसाने काय घडतं? आळसाने विचार तिथेच राहतो. एखादा निश्चय केला आहे तो विचार पुरा करता, आज आपण जाऊया असं म्हटलं, सकाळी आळसाला जाऊ द्यायला कुठं जायचं, झालं जाण्याचं जे नियोजन आहे ते आपण त्या ठिकाणी रद्द करून टाकलं. आळसे बुडाला आचार. हळूहळू हळू करत मनुष्य आचार धर्मापासून दूर झाला. आळसे नव्हे पाठांतर. आळसामुळे पाठांतर होत नाही, कारण त्या पाठांतराकरता फार मेहनत आहे. म्हणजे जे पाठ केलं आहे ते कायम ओठावर राहण्याकरता त्याचा काहीतरी सराव अभ्यास होत राहावा लागतो. आपल्याकडे तर वैदिक परंपरेमध्ये असं म्हटलं आहे, पाठ केलेली गोष्ट म्हणजे वेद, घोकलेला वेद जो आहे तो जर 8 दिवसपर्यंत म्हटला नाही, म्हणजे 9व्या दिवशी म्हणायला पाहिजे जे पाठ केलं आहे ते, तिथपर्यंत तो स्मरणात राहतो. पण 9 दिवस त्याचं उजळणी जर केली नाही तर 10व्या दिवशी ती ऋचा विसरल्याशिवाय राहत नाही. गडबडसूट म्हणजे ज्ञान किती ताजं ठेवायला पाहिजे बघ. आता आमचं तेवढं ताजं आम्ही राखतो का, असा एक प्रश्न आहे ना, की लहानपणच्या कविता हे आता नवीन छापल्या की आम्ही सगळ्या आठवणीतल्या कविता आणल्या, पण आमच्या मागच्या पिढीतल्या लोकांना त्या जशान तशा पाठ आहे. आम्हाला पुस्तक घेऊन म्हणायला लागतात, त्यांना नाही म्हणायला लागतं. त्यांच्या पक्क्या पाठ आहे, त्याचं पाठांतराला उजळणी आहे. आणि ते पाठांतर ज्या तऱ्हेने त्यांनी केलं आहे त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी सांगितलं की तिथे आळस नाही. आळसे घडेना श्रवण, आळसे नव्हे निरूपण, आळसे परमार्थाची खूण मळीन झाली. आळस काय? ध्यान धारणा करत राहिला मनुष्य. उगाच नाही. गोंदवलेकर महाराजांनी म्हटलं की नाम घेतलेलं आहे, रोज नामस्मरण झालंच पाहिजे. कमी हो जास्त हो, पण नाम घेतलं गेलंच पाहिजे. जर एक दिवस नाम घेतलं नाही तर आपला साधनाचा जो मार्ग आहे, काय साधना मार्ग म्हणून त्याला, काय ज्या मार्गाने आम्ही जातो म्हणून, त्या मार्गावर आम्ही 6 महिने मागे येतो. एक दिवस बुडलं तर 6 महिने मागे येतो. आमचं दर 2 दिवसांनी बुडायला लागलं तर आम्ही मागे येते मायनसमध्येच जाऊ, आम्ही प्लसमध्ये नाहीच राहणार. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे आपल्याला की परमार्थाची खूण मलिन होते. ध्यानाला बसतो म्हणजे ध्यानाला बसल्यावर मनुष्याच्या तर पक्क लक्षात येतं. पण अखंड जर तो ध्यान करणारा असेल, अखंड म्हणजे त्याच्या साधनेमध्ये कायमस्वरूपी ध्यानाचा अंतर्भाव असेल, तर काही ना काहीतरी स्थिती आलेली असते की जी स्थिती त्याला अनुभवायला मिळते की बा अमुक एक लाईट, अमुक एक प्रकाश, अमुक एक ज्योती, अमुक एक बिंदू काहीतरी दिसतं, काय जे आहे ते. पण जर एक दिवस नाही बसलं तर ती स्थिती यायला पुढे 3 दिवस तरी ध्यान करावं लागतं. त्याशिवाय काही पुन्हा त्या स्थितीवर तो येत नाही. म्हणजे गोंदवलेकर महाराजांनी जे सांगितलं आहे नामाच्या बाबतीत तेच ध्यानाच्या बाबतीत आहे, तेच सगळ्या साधन मार्गाच्या बाबतीत, की साधन मार्ग एक दिवसाने खंडित झाला की तो साधन मार्ग पुन्हा त्या ठिकाणावर, म्हणजे आमची प्रगती कधी होतच नाही. त्या पालीच्या गणितासारखं आहे, 4 फूट वरती 2 फूट खालती, हा आमचा कायमचा खेळ चालू आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आळसे घडेना श्रवण, आळसे घडेना निरूपण, परमार्थाची खूण मळीण झाली. जर काही परमार्थाची खूण आम्हाला आमच्या ध्यानामध्ये किंवा नामस्मरणाला बसला, डोळे मिटले की समजा डोळ्यापुढे देवता दिसत असेल किंवा त्या नामामध्ये आनंद मिळत असेल, ते सगळं नष्ट होतं. त्यांचं म्हणणं असं ते राहत नाही. आळसे नित्यनेम राहिला, आळसे अभ्यास बुडाला, आळसे आळस वाढला असंभाव्य. आळसाने नित्यनेम राहून जातो. की आळस केला की नाही आता नको, आजचे दिवस राहू दे, आजच्या दिवस राहू दे की मग ते पुष्कळ राहूच दे,
मग ते हळूहळू राहूच दे. आणि आयुष्यात व्यवहारातली सुद्धा गोष्ट अशी आहे की एक काम करत राहिलं की ते काम शरीराने होतच होत. आणि एकदा एक काम सोडलं की ते आयुष्यात पुन्हा मनुष्य करत नाही, होतच नाही, कारण त्याला कंटाळा येतो. मग शरीराची ती सवय निघून जाते. मग सवय निघून गेली की त्याला करावंसं वाटत नाही. मग त्याला फार अट्टाहास आहे त्याच्यामध्ये, की फार अट्टाहासाने ती पुन्हा सवय बांधून घेतली पाहिजे, पुन्हा ते सगळं चालू केलं पाहिजे, पुन्हा आपल्या ठिकाणी ते अगदी उत्तम प्रकाराने आपल्या शरीराला म्हणजे सवयीने जळवून घेतलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की आळसे नित्यनेम गेला, नेमाचं सुद्धा माणसाच्या राहत नाही. आळसे अभ्यास बुडाला. म्हणजे किती नित्यनेम माणसानी प्रत्येक घास नीट चावून खावा आणि चांगले नीटपणाने चावून जेवावं. अलीकडच्या पिढीतली मुलं म्हणतात की पोळी आणि भाजी सुट्टं सुट्टं खायचा कंटाळा येतो. आता त्यांना खायचा सुद्धा कंटाळा येतो, त्याची आणखीन शॉर्टकट मेथड त्यांना हवी आहे. मग तुम्ही त्याचं काय बनवा, त्या पोळीत भाजी घाला, नाही तर ती पोळी कुस्करा, नाही तर आणखीन काही करा, पण खा. म्हणजे जेवणाचा आळस येतो, जेवणाचा कंटाळा येतो. या प्रत्येक गोष्टीचा कंटाळा जर माणसाला यायला लागला तर अवघड आहे. आणि म्हणून आळसे अभ्यास बुडाला, आळसे आळस वाढला. आणि मायमाऊल्या पण प्रेमळ आहेत ना आधी, त्यामुळे मुलांना सुद्धा आमटी भात कालवून तुझा तू खा नाही, त्याला आमटी भात कालवून दिला तरच तो खाईल, नाही तर खाणार नाही, कारण तो म्हणतो मला कंटाळा येतो आमटी भात कालवून खायचा. म्हणजे बाहेर आई आमटी भात कालवून द्यायला नाही तर मुलगा भात खाणार नाही. म्हणजे ही सगळे आळस आम्ही वाढवले पुन्हा त्यांचे. आळसे आळस वाढला असंभाव्य.